श्री गणेशाय नमः. श्री गुरु म्हणती दंपतीसी, ऐसा पराशर ऋषी, तया काश्मीर राजासी रुद्राक्ष महिमा निरोपी. तया राजकुमाराचे विस्तारोनी सुधावाचे, सांगितले पूर्वजन्माचे चरित्र सर्व. संतोषोनी तो राजा, लागला त्यांचे पादांबुजा. कर जोडून या ओजा, विनवितसे परीसा. राजा म्हणे ऋषीश्वरासी, स्वामी निरूपिले अम्मासी. पुण्य घडले आत्मजासी, रुद्राक्ष धारणे करुनिया. पूर्वजन्मी अज्ञानेसी, रुद्राक्ष बांधिले तेने वेशी. त्या पुण्यदशाएसी प्राप्त झाली स्वामिया. ज्ञानवंत आता जाण, करती रुद्राक्ष धारण. पुढे याचे लक्षण कवने परिवर्ततील. भूत भविष्य वर्तमानी, त्रिकाळज्ञ तुम्ही मुनी. सांगा स्वामी विस्तारोनी, माझे निमंत्री कुमाराचे. ऐकोनी राजाचे वचन, सांगे ऋषी विस्तारून. दोघा कुमाराचे लक्षण अपूर्व से परीसा. ऋषी म्हणे रायासी, पुत्र भविष्य पोससी. एकोणी दुःख पावसी, कवने परी सांगावे. राव विनवी तैवेळी, निरोपावे सकाळी. उपाय करिसी तात्काळी, दुःखा वेगळा तुची करिसी. एकोनिया ऋषीश्वर, सांगता झाला विस्तार. एक राजा तुझा कुमार, 12 वर्ष आयुष्यसे. तया 12 वर्षात, राहिले असती दिवस 7. 8वे दिवशी येईल मृत्यू, तुझ्या पुत्रासी परीसा. एकोणी ऋषीचे वचन, राजा मूर्तीत झाला तक्षण. करिता झाला रुदन, अनेक परी दुःख करीत. एकोणी राजा तैवेळी, लागला ऋषीच्या चरण कमळी. राखे राखे तपोबळी, शरणांगत मी तुझा. नाना परी गहिवरत, मुनिवराचे चरण धरीत. विनवी तसे श्रियासहित, काय करावे म्हणून या. दयानदी ऋषीश्वरो, सांगता झाला विचारो. शरण रिगावे जगद्गुरु, उमाकांता शिवासी. मनीचे भय त्यजूनी, असावे आता शिवध्यानी. तो राखील शूलपाणी, आराधावे तया ते. जिंकावया काळासी, उपाय असे परियेसी. सांगेन तुम्हा विस्तारेसी, एकचित्ते अवधारा. स्वर्ग मृत्यू पाताळासी, देव एक विमुखेशी. निष्कलंक परियेसी, चिदानंद स्वरूप देखा. ऐसा देव मूर्तिमंत, रजो रूपे ब्रह्मसुजात. सृष्टी करणार समर्थ, वेदचारी निर्मिले. तया चतुर्वेदासी, दिदले तया विरमचेसी. आत्मतत्व संग्रहासी, ठेविली होती उपनिषदे. भक्त वत्सल सर्वेश्वर, तेने दिदले वेदसार. रुद्राध्याय सुंदर, दिदला तया विरमचेसी. रुद्राध्यायाची महिमा, सांगता असे अनुपमा. याते नाश नाही जाणा, अव्यय असे परीसा. पंचतत्व शिवात्मक, रुद्राध्याय असे विषेक. ब्रह्माने चतुर्मुख, विश्व सुजिले वेदमते. तया चतुर्मुखी देखा, वेदचारी सांगिनिका. वदन दक्षिण कर्ण एका, यजुर्वेद निरूपिला. तया यजुर्वेदात, उपनिषद सारख्यात. रुद्राध्याय विस्तारत, सांगे ब्रह्ममुनिवरासी. समस्त वेद ऋषीसी, मरीची अत्री परीयसी. आणि सकळ देवांसी, सांगे ब्रह्मा तैवेळी. तेचे ऋषी पुढे देखा, शिकवती आपले शिष्याधिका. त्याचे शिष्य पुढे एका, आपल्या शिष्या शिकविले. पुढे त्याचे पुत्र पौत्री, विस्तार झाला जगत्री. शिकविले एका पवित्री, रुद्राध्याय भूमीवरी. त्याहून आणि मंत्र, त्वरित जप साध्य होत. चतुर्विध पुरुषार्थ, लादे त्वरित परीसा. नाना परीची पातके, केली असती अनेके. रुद्र जापे सम्यके, भस्म होती परीसा. आणि एक नवल केले, ब्रह्मदेवे सृष्टी रचिले. वेदतीर्थ असे भले, स्नानपान करावे. त्याने कर्मे परिहरती, संसार होय निष्कृती. जे जन श्री गुरु भजती, ते तरती भवसागर. सुकृत अथवा दुष्कृत, जे जे की जे आपले हित. जैसे पेरिले असे शेत, तेचे उगवे परीसा. सृष्टी धर्म प्रवृत्तीसी, ब्रह्मी रचिले परीसी. आपले वृक्ष पृष्ठेसी, धर्माधर्म उपजवी. जे जन धर्म करीती, इह पर सौख्य पावती. जे अधर्मे राहटती, पापरूपी तुची जाणा. काम क्रोध लोभ जाण, मत्सर दंभ परिपूर्ण. अधर्माचे सूत जाण, हेतुके नरक नायक. गुरु तल्पंग सुरापानी,
कामुक जे परिपूर्णी पुलक स्वरूप अंतकरणी तेचे प्रधान नरकाचे क्रोधे पितृवधी देखा मातृवधी असती जे का ब्रह्मत्यादी पातका कन्या विक्रयी जे जन इतुके क्रोधापासूनी उद्भव झाले मनोनी पुत्र झाले या कारणी क्रोध सूत तया म्हणती दैव द्विज स्वहरण देखा ब्रह्मस्व घेऊनी नेदी जो का सुवर्ण तस्कर एका लोभपुत्र तया नाव ऐशा पातकासी यमे निरोपिले परियेसी तुम्ही जाऊनी मृत्यूलोकासी राहटी करणे आपल्या गुणे तुम्हा सवे भृत्य देखा देईन सर्व उपपातका सकळ पाठवावे नरका जे जन असती भूमीवरी यमाची आज्ञा घेऊनी आली पातके मेदिनी रुद्र जपत्या ते देखोनी पळूनी गेली परीसा जावोनी आयमाप्रती महापातके विनविती गेलो होतो आम्ही क्षिती भयचकित होऊन आलो जय जयाजी यमराया आम्ही पावलो महाभया किंकर तुमचे म्हणून या प्रख्यात असे त्रिभुवनी आम्ही तुमचे आज्ञाधारी निरोपे गेलो धरित्री पळालो होतो वैमपुरी रुद्र जपे कोणी क्षितीवरी राहावयासी शक्ती नाही आम्हासी पाहता रुद्र जपासी पळालो आम्ही स्वामिया ग्रामी केटी नदी तीरी वसती द्विज महानगरी देवालयी पुण्यक्षेत्री रुद्र जप करिता ती कवने परी आम्ही गती जाऊ न शको आम्ही क्षिती रुद्र जप जन करिता ती तया ग्रामा जाऊ न शको आम्ही जातो नरापासी वर्तवितो पातकासी होती नर महादोषी मिती नाही परीसा प्रायश्चित्त सहस्रेशी जो का नवे पुण्यपुरुषी तैसा द्विज परियसी पुण्यवंत होतसे एखादे समयी भक्तिसी म्हणती रुद्रध्यायासी तो होतो पुण्यराशी पाहता त्यासी वय वाटे तैसा पापी महाघोर पुण्यवंत होतो नर भूमीवरी कैसा आचार आम्हा कष्ट होतसे काळकुट्ट महाविष रुद्र जाप्य आम्हा दिसे शक्ती नाही आम्हासी भूमीवरी जावया रुद्र जाप्य विषासी शमन करावया शक्त होसी रक्षगा आम्हासी विनविता ती पातके इतुके बोलती पातके एकोनी यम माथा तुके कोपे निघाला तवके ब्रह्मलोका तैवेळी जावोनिया ब्रह्मापासी विनवी यम तयासी जय जयाजी कमळवासी सृष्टिकारी चतुर्मुखा आम्ही तुझे शरणांगत तुझे आज्ञे कार्य करीत पापी नराती आणित नरकालया कारणे महापातकी नरासी आणू पाठवितो भृत्यासी पातकी होय पुण्यराशी रुद्र जप करुनिया समस्त जाती स्वर्गासी महापातकी अति दोषी नाश केला पातकासी शून्य झाले नरकालय नरक शून्य झाले सकळ माझे राज्य निष्फळ समस्त झाले कैवल्य उत्पत्ती राहिली स्वामिया या ते उपाय करावयासी देवा तू समर्थ होसी राखे राखे अम्मासी राज्य गेले स्वामिया तुम्ही होऊनी मनुष्यासी स्वामित्व दिदले भरवसी रुद्राध्याय निधानेसी कासया साधन दिदलेत या कारणे मनुष्य लोकी नाही पापलेश रुद्र जपे विशेष पातके जळती अनेक येणे परियम देखा विनविता झाला चतुर्मुखा प्रति उत्तर देतसे का ब्रह्मदेव यमासी अभक्तीने दुर्मदेसी रुद्र जप करती यासी अज्ञानी लोक तामसी उभ्यांनी निजुनी पडती नर त्या ते अधिक पापे घडती ते दंडावे तुवा त्वरिती जे का भावार्थे पडती ते त्वा सर्वदावर जावे बांधू नका तुम्ही एका सांगावे ऐसे पातका रुद्र जपे पुण्यविषेखा जे जण पडती भक्तिसी पूर्वजन्मी पापे करीती अल्पायुष्य होणे उपजती तया पापा होय निष्कृती रुद्र जपे करुनिया तैसे अल्पायुष्यी नरे रुद्र जप करिता बरे पापे जाती निर्धारे दीर्घायु होय तो देखा तेजो वर्चस बल धृती आयु आरोग्य ज्ञान संपत्ती रुद्र सपे वर्धती एकायम एकचित्ते रुद्र जप मंत्रेसी स्नान करविती ईश्वरासी हेची उदक भक्तीसी जे जण करती स्नानपान त्या ते मृत्यू भय नाही आणि कैक नवल पायी रुद्र जपे पुण्य देही स्थिर जीव पुण्य असे
अतिरुद्र जपोनी उदकासी स्नान केल्यावरासी भीतसे मृत्यू त्यासी तेही तरती भवार्णवी शतरुद्र अभिषेकासी पूजा करती महेशासी ते जन होती शतायुषी पाप निर्मुक्त परीसा ऐसे जाननी मानसी सांगे आपल्या दूतांसी रुद्र जपता विप्रांसी बांधू नको म्हणे ब्रह्मा एकोणी ब्रह्म्याचे वचना यम आला आपले स्थाना म्हणून पराशरी जाना निरूपिले रायासी आता तुझ्या कुमारासी उपाय सांगेन पर्यसी 10 सहस्र रुद्रेस्ती स्नपन करी शिवाते 10 सहस्र वर्षावरी तो पुत्र राज्य करी इंद्रा समान दुरंदरी कीर्तिवंत पार त्याचे राज्य श्रेयसी अपाय नसे निश्चयसी अकंटक संतोषी राज्य करी तुझा सूत बोलवावे शतविप्रांसी जे का विद्वज्जन परियेसी लावावे ज्ञानी अनुष्ठानासी तात्काळ तुवा रुद्राचा ऐशा विप्रा करवी देखा शिवासी करी अभिषेका आयुष्य वदेल कुमारका सद्यश्रेय होईल येणे परिरायासी सांगे पराशर ऋषी राये महानंदेसी आयुष्यवर्धनारंभ केला ऐसा ऋषी पराशर उपदेशिताचे द्विजवर बोलावूनिया सर्व संभार पूर्वितसे ब्राह्मणासी शत संख्यांक कलशासी विधीपूर्वक शिवासी पुण्यवृक्ष तळेसी अभिषेक करवितसे त्याची आचळे पुत्रासी स्नान करवी प्रतिदिवशी सप्तदिनी येणे विधीसी आराधिला ईश्वर अवधी झाले दिवस 7 बाळ पडिला निचेष्टित पराशरे योनी त्वरित उदकेसी सिंचले तैवेळी अवचित वाक्य झाले अदृश्यवंत सवेची दिसे अद्भुत दंडहस्त महापुरुष महाद्रंष्ट वैचकित आले होते यमदूत समस्त द्विजवर रुद्र पडत मंत्रक्षता ते ताती मंत्राक्षता ते अवसरी घातलिया कुमरावरी दूत पाती रावणी धुरी जवळ येऊ न शकती होते महापाश हाती कुमरावरी टाकू येती शिवदूत दंडहस्ती मारू आले यमदूता बैचकित यमदूत पळोनी गेले धावत पाठी लागले शिवदूत वेदपुरुष रूप देखा येणे परिद्विजवर तेने रक्षिला राजकुमार आशीर्वाद देती थोर वेदश्रुती करुनिया इतुकियावरी राजकुमार सावध झाला मनस्थिर राजयासी आनंद थोर समारंभ करीतसे पूजा करुनी द्विजासी देता झाला भोजनासी तांबुलादी दक्षिणेसी संतोषविले द्विजवर संतोषोनी महाराजा सभा रचित महावोजा बैसवनी समस्त द्विजा महाऋषितेसी आसनी राजा आपले श्रेय सहित घालता झाला दंडवत येवोनिया बैसला सभेत आनंदित मानसी त्या समयी ब्रह्मसूत नारद आला अकस्मात राजा धावनी चरण धरित सिंहासनी बैसवी पूजा करुनी उपचारी राज याते नमस्कारी म्हणे स्वामी या अवसरी कोठून येणे झाले पै राजा म्हणे दैव ऋषी हिंडता तुम्ही त्रिभुवनासी काय वर्तले विशेषी अम्मा लागी निरोपीचे नारद म्हणे रायासी गेलो होतो कैलासासी येता दिखले मार्गासी अपूर्व झाले परियसा महामृत्युदूता सहित न्यावया आला तुझे सूत सेवेची येऊनी शिवदूत तया लागी पराभविले यमदूत पळूनी जाती यमापुढे सर्व सांगती अम्मा मारिले शिवदूती कैसे करावे क्षितित यम कोपोनी निघाला वीरभद्रापासी गेला म्हणे दूता का मार दिला निरपराधे स्वामिया निज कर्मानुबंधनेसी राजपुत्र गतायुषी त्याते आणिता दूतासी खासया शिवदूती मारिले वीरभद्र अति क्रोधी म्हणे झाला रुद्रविधी 10 सहस्र वर्ष अवधी आयुष्यसी राजपुत्रा न विचारिता चित्रगुप्ता वाया पाठविले दूता ओखटे केले शिवदूता जीवे सोडिले म्हणून बोलावूनी चित्रगुप्ता आयुष्य विचारी न त्वरिता म्हणून पाठवी दूता चित्रगुप्त पाचारीला पुसता ती चित्रगुप्तासी काढूनी पाहे पुत्रासी 12 वर्ष आयुष्य परियसी राजकुमारा लिहिले असे तेथेची लिहिले होते आणिक 12 सहस्र वर्ष लेख पाहुनी यमसा शंकित म्हणे अपराध आमचा
वीरभद्रा ते वंदून यमधर्म गेला परतून आम्ही आलो तेथून म्हणून सांगे नारद रुद्र जपी पुण्य करिता आयुष्य वर्धले तुझे सुता मृत्यू जिंकिला तत्वता पराशर गुरु कृपे ऐसे नारद सांगुनी निघुनी गेला तेथुनी पराशर महामुनी निरूप घेतला रायाचा समस्त गेले द्विजवर राजा हर्ष निर्भर राज्य भोगिले दुरंदर पुत्र पौत्री महिवरी ऐसा रुद्राध्याय महिमा पूजा करावी गुरु ब्रह्मा बिने न लगे काळ महिमा श्री गुरु म्हणते दंपतीसी सिद्ध म्हणे नामधारकासी ऐसी कथा विस्तारेसी श्री गुरु सांगे दंपतीसी प्रेम भावे करुनिया या कारणे श्री गुरुसी प्रीती थोर रुद्राध्यायसी पूजा करावी भक्तीसी रुद्राध्यायी करुनिया म्हणे सरस्वती गंगाधर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार एकता तरे भवसागर लादेचारी पुरुषार्थ इति श्री गुरुचरित्र परम कथा कल्पांतरो श्री नृसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे रुद्राध्याय महिमा वर्णनम नाम चतुर्शीशोऽध्यायः श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु।